नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील शेवटचे जे काही 6 महिने आहेत, कधीपासून जुलै 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंत हे जे काही लेटेस्ट 6 महिने आहेत याच्यावरती सुद्धा बऱ्याच एक्झाम मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. बरोबर, तर जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यातील अत्यंत महत्त्वाचे संभाव्य चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जवळपास आपण 300 पेक्षा जास्त प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि जसं की तुम्हाला माहित आहे, आपली इयरबुक 2025 जानेवारी ते डिसेंबर ही 1 जानेवारी 2026 ला लॉन्च होणार आहे. याच्यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. या इयरबुकची तुम्ही झेरॉक्स काढू शकता, बॅक टू बॅक झेरॉक्स काढा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. इयरबुक घ्यायची असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9673058600. या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका, मी तुम्हाला इयरबुक कशी घ्यायची हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतो. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. भारताला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कोणत्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी WHO कडून सर्टिफिकेट मिळालेलं आहे, प्रमाणपत्र मिळालेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ट्रॅकोमा नावाचा एक आजार आहे, त्या आजाराचं 100% उच्चाटन करण्यासाठी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळालेलं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये कोणतं या ठिकाणी राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मणिपूर हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे. 1 नंबरला आहे मणिपूर. मणिपूरने एकूण 14 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 5 सुवर्ण पदके आहेत, 6 रौप्य पदके आहेत आणि 3 कांस्य पदक आहेत. 1 नंबरला कोण आहे? मणिपूर राज्य. आणि या ठिकाणी 2 नंबरला कोण आहे? आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याने एकूण 20 पदके जिंकली, त्या 20 मध्ये 5 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 10 कांस्य आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. व्यवस्थितपणे लिहून घ्या. UNDPच्या 2025च्या मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 130 क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर UNDPच्या 2025च्या मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक 130 आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. कोणत्या राज्याने AI अँकर अंकिता लॉन्च केलेला आहे? लक्षात घ्या, AI फुल फॉर्म काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा याचा फुल फॉर्म आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आसाम. लक्षात घ्या, आता ए पासून बघा, ए पासून AI, ए पासून अँकर, ए पासून अँकरचं नाव अंकिता आणि ए पासूनच आसाम. बरोबर, तर आसाम राज्याने AI अँकर अंकिता या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. सुदर्शन चक्र नावाच्या कोणत्या हवाई संरक्षण यंत्रणेला अलीकडेच या ठिकाणी न्यूजमध्ये आपण पाहिलेलं आहे, चर्चेमध्ये आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. S-400. बरोबर, तर सुदर्शन चक्र नावाच्या S-400 हवाई संरक्षण यंत्रणेला नुकतंच आपण या ठिकाणी चर्चेमध्ये पाहिलेलं आहे. आणि S-400 आपण कोणत्या देशाकडून घेतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ला प्रेन्सा. तुम्ही म्हणताल की सर ला प्रेन्सा हे काय आहे? तर हे एक वर्तमानपत्र आहे, न्यूजपेपर आहे. कुठला आहे? तर निकाराग्वा नावाचा एक देश आहे. कोठे आहे? तर मध्य अमेरिकेतील हा देश आहे. या देशातील एका वर्तमानपत्राला ज्याचं नाव आहे ला प्रेन्सा. बरोबर, तर याला या ठिकाणी युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. मिसेस ग्लोब इंटरनॅशनल हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मिसेस ग्लोब इंटरनॅशनल हा किताब जिंकला आहे
अनुराधा गर्ग यांनी. पुढचा प्रश्न, जर्मनीचे नवीन चान्सलरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे. जर्मनीचे या ठिकाणी नवीन चान्सलरपदी त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा अवॉर्ड पुरस्कार प्रदान केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी सद्गुरू हे जे काही महाराज आहेत त्यांना या ठिकाणी 2025 मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 97 क्रमांकाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये 2025च्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी अनोरा. कोणता? तर अनोरा या चित्रपटाला या ठिकाणी 97 क्रमांकाच्या ऑस्कर अवॉर्ड्स सेरेमनीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. चित्रपटाचं नाव आहे अनोरा. अनोरा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य, महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाला जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, ज्याला अन्न, शेती आणि अन्नासाठी नोबेल पुरस्कार म्हणूनही या ठिकाणी ओळखलं जातं? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर नॉर्मन बोरलॉग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग असं त्यांचं नाव आहे. या शास्त्रज्ञाला जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि हे जे काही जागतिक अन्न पुरस्कार आहे याला अन्न, शेती आणि अन्नासाठी नोबेल या असं या ठिकाणी या नावाने देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, 2025 मध्ये यूपीएससीचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर माफ करा पर्याय क्रमांक बी अजय कुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अजय कुमार असं त्यांचं नाव आहे. यूपीएससीचे वर्तमानमध्ये नवीन चेअरमॅन पदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, वास्तुकलेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रिट्झकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए लिऊ जियाकुन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लिऊ जियाकुन असं त्यांचं नाव आहे. वास्तुकलेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रिट्झकर पुरस्कार 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, विविध देशांमध्ये दहशतवादाचा प्रभाव मोजणाऱ्या जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 14वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कशामध्ये? तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोठे बांधला जात आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या ठिकाणी बांधला जात आहे. पुढचा प्रश्न, 6वी बिमस्टेक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थायलंड या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 6वी बिमस्टेक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, भारत आणि जपान यांच्यातील जपान भारत सागरी सराव जिमेक्स 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी योकोसुका जपान या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सराव आहे जिमेक्स 2025 हा सराव आयोजित करण्यात आला होता. आणि हा जो काही जिमेक्स 2025 हा सराव आहे तो भारत आणि जपान या दोन देशाच्या अंतर्गत असलेला सागरी सराव आहे. पुढचा प्रश्न, मर्सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक याच्यामध्ये 45वा क्रमांक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा, रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशांमध्ये या ठिकाणी रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न 2025च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपल्या भारताचा याच्यामध्ये 155 क्रमांक आहे. किती आहे? 155 क्रमांक. कशामध्ये? तर जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक याच्यामध्ये. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वा. 2025 ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रॉटरडॅम म्हणजेच नेदरलँड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2025 ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मणिपूर राज्याच्या अंतर्गत शिरुई लिली महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भूतान या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न भारत सरकारने अधिकृतपणे कोणत्या तारखेला आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी. 26 सप्टेंबरला या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने ऑफिशियली आयुर्वेद डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे 26 सप्टेंबरला. ही तारीख हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27. डस्टलिक हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जात आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत डस्टलिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यामध्ये तयार केला जाणार आहे? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मध्य प्रदेश आणि राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर या दोन राज्याच्या अंतर्गत तयार केला जाणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29. 2025 मध्ये जीआय टॅग मिळालेला सागरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? सागरी नाही सांगरी, बरोबर, हा एक प्रोडक्ट आहे. 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिव कोण बनलेल्या आहेत? 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शर्ली बॉचवे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शर्ली बॉचवे असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रकुल देशांच्या पहिल्या आफ्रिकन महिला महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान इंद्र 2025 हा सागरी द्विपक्षीय सरावाची 14वी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. भारत आणि रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या दोन देशादरम्यान इंद्र 2025 या सागरी द्विपक्षीय सरावाची या ठिकाणी 14व्या क्रमांकाचे आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32. 2024-25 ची राष्ट्रीय महिला हॉकी लीग कोणी जिंकलेली आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हॉकी हरियाणाने या ठिकाणी 2024-25 ची राष्ट्रीय महिला हॉकी लीग नॅशनल वुमन हॉकी लीग या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33. 2025च्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपल्या भारताने एकूण 10 पदके जिंकलेली आहेत. किती? 10. तर या 10 मध्ये एक सुवर्ण पदक आहे, 3 रौप्य पदक आहेत आणि 6 कांस्य पदक आहेत. 1 आणि 3 4, 4 आणि 6 एकूण या ठिकाणी 10 पदके जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न 2025 मध्ये 23 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याच्यामध्ये भारताने एकूण 35 पदके जिंकली आहेत आणि या 35 मध्ये 18 सुवर्ण पदके आहेत, 10 रौप्य पदके आहेत आणि 7 कांस्य पदक आहेत. याच्यावरती सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35. अलीकडेच जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे. जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37.
कोणत्या संस्थेचे अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चर असे नामकरण करण्यात आलेलं आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि काय करण्यात आलं आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चरल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने महिला प्रीमियर लीग WPL 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, मुंबई इंडियन्सने या ठिकाणी दिल्ली कॅपिटलचा पराभव करत WPL वुमन प्रीमियर लीग 2025चं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे, जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संघटना ज्याला बोलता येईल इस्रो, आणि इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, यांच्या अगोदर न्यायमूर्ती BR गवई देखील होते, परंतु त्यांच्यानंतर या ठिकाणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना 53व्या क्रमांकाचे, लक्षात घ्या 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बरोबर. तर संजीव खन्ना हे 51 क्रमांकाचे होते, BR गवई हे 52 क्रमांकाचे होते आणि 53 क्रमांकाचे झालेत न्यायमूर्ती सूर्यकांत. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. आणि ह्या ज्या काही सर्व सिरीज आहेत त्या येणाऱ्या आपल्या जानेवारी ते डिसेंबर 2025चे जे काही इयरबुक आपण लॉन्च करणार आहोत, बरोबर का नाही, त्याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला प्रश्न PDFच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत. बरोबर. तर लवकरच त्याचं सुद्धा आपण अनाउन्स या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला लिहा, टाइमपास करू नका, लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 अंतर्गत आता इथून पुढे किती कर स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आता या ठिकाणी 2च टॅक्स स्लॅब असणार आहेत. कोणकोणते? एक आहे 5% आणि दुसरं आहे 18%. याच्यामध्येच या ठिकाणी आता टॅक्स स्लॅब, कर स्लॅब अंतिम करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, म्यानमार या देशाच्या अंतर्गत भूकंपग्रस्तासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं होतं? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑपरेशन ब्रह्मा नावाचं ऑपरेशन होतं. ज्या ऑपरेशनचा उद्देश काय होता? म्यानमारमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत करणे. आणि हे ऑपरेशन कोणी केलं होतं? आपल्या प्यारा भारताने. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 34व्या क्रमांकाचा सरस्वती सन्मान 2024 कोणाला देण्यात आलेला आहे किंवा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काय आहे? महोपाध्याय साधू भद्रेश दासजी यांना या ठिकाणी 34व्या क्रमांकाच्या सरस्वती सन्मान 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांचं नाव आहे महोपाध्याय साधू भद्रेश दास असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्लिनेक्स हा जो काही सराव आहे या सरावाची 12व्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आली होती? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लक्षात घ्या स्लिनेक्स श्रीलंका असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. प्रश्न समजला. स्लिनेक्स नावाचा सराव कोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि श्रीलंका दरम्यान. कितवी आवृत्ती आहे? 12वी आवृत्ती आहे. सरावाचं नाव काय आहे? स्लिनेक्स सराव. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुन्हा एकदा रिअपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव आहे. भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून त्यांना परत एकदा या ठिकाणी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची. पुढचा प्रश्न, 2025चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिव्या देशमुख असं त्यांचं नाव आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, या ज्या काही खेळाडू आहेत, महिला खेळाडू, दिव्या देशमुख कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या US ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्लोस अल्काराज असं या ठिकाणी या खेळाडूचं नाव आहे. मेन्स सिंगलमध्ये, पुरुष एकेरीमध्ये US ओपनच्या विजेतेपद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे. मग याच ठिकाणी 2025च्या US ओपनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर आर्यना सबलेंगा असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक कोण बनलेले आहेत? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक ए फॉर अपोलो टायर्स. बरोबर, अपोलो टायर्सला या ठिकाणी भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचा एक विमानतळ एक उत्पादन उपक्रम कोठे सुरू करण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तुतीकोरीन नावाचं एक विमानतळ आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. या राज्याच्या अंतर्गत असलेल्या या विमानतळावरती, तुतीकोरीन विमानतळावरती वन एअरपोर्ट वन प्रोडक्ट, एक विमानतळ एक उत्पादन उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित मायक्रो प्रोसेसर चिपचं नाव काय आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विक्रम. बरोबर का नाही? तर अशा प्रकारे या ठिकाणी मेड इन इंडिया असलेलं हे मायक्रो प्रोसेसर आहे. भारतातील पहिलं स्वदेशी डेव्हलप केलेलं विकसित केलेलं मायक्रो प्रोसेसर आहे. एवढा मोठा या ठिकाणी भारताने विक्रम रचलेला आहे, त्याच्यामुळेच याचं नाव या ठिकाणी विक्रम असं या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्य सरकारकडून महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 कोणाला दिला जाणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रामचंद्र गुहा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2025च्या महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि कोणत्या गव्हर्नमेंट कडून हा पुरस्कार देण्यात येणार आहे? तर कर्नाटक गव्हर्नमेंट कडून. पुढचा प्रश्न, भारताचा 89व्या क्रमांकाचा चेस ग्रँडमास्टर बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 89व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे एस रोहित कृष्ण. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ए एस रोहित कृष्ण हे या ठिकाणी 89 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत. पर्याय क्रमांक बी, ए आर इलाम पर्थी हे या ठिकाणी 90व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत. आणि पर्याय क्रमांक सी, राहुल व्ही एस हे या ठिकाणी 91 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत. या तीनही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, पुस्तक आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे. पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डी वाय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, दुरंत कप फुटबॉल स्पर्धेची 134वी आवृत्ती कोणी जिंकलेली आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुरंत कप फुटबॉल स्पर्धेची 134वी जी काही आवृत्ती झाली ती या ठिकाणी ईशान्य संयुक्तने या ठिकाणी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, 2025चा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकलेला आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओपल सुचाता चुआंगश्री असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? ओपल सुचाता चुआंगश्री असं त्यांचं नाव आहे. 2025चा मिस वर्ल्ड हा जो काही सौंदर्य स्पर्धेतील किताब आहे त्याचं या ठिकाणी किताब त्यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले परदेशी उपग्रह ट्रॅकिंग आणि कम्युनिकेशन सेंटर कोठे किंवा स्टेशन कोठे स्थापन केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, मॉरिशियस या ठिकाणी इंडियाज फर्स्ट भारताचं पहिलं परदेशी उपग्रह ट्रॅकिंग आणि कम्युनिकेशन स्टेशन, सॅटेलाइट ट्रॅकिंग अँड कम्युनिकेशन स्टेशन हे या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात येणार आहे मॉरिशियस या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, 2025 मध्ये G7 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक बी, कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कॅनडा देशाच्या अंतर्गत या ठिकाणी G7 ची शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत ट्रेन कोणती आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस. जर तुम्हाला असं विचारलं इंडियाज लॉंगेस्ट डिस्टन्स वाली वंदे भारत ट्रेन कोणती आहे तर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस. यांच्यामधील जे काही अंतर आहे ते किती आहे तर जवळपास 881 किलोमीटर. बरोबर, 881 किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती ट्रॅव्हल करणारी ही इंडियाज या ठिकाणी लॉंगेस्ट डिस्टन्स वाली वंदे भारत ट्रेन आहे. नागपूर पुणे दरम्यान या ठिकाणी ही धावते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? लक्षात घ्या, मगाशी आपण पाहिलं मिस वर्ल्डचा किताब, आता काय आहे? मिस युनिव्हर्सचा किताब 2025चा कोणी या ठिकाणी जिंकलेला आहे? पर्याय क्रमांक सी, मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे. 2025च्या मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे.
पुढचा प्रश्न, IOC म्हणजेच काय, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, तर या समितीने अलीकडेच मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, अभिनव बिंद्रा असं त्यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अलीकडेच मानसिक आरोग्य राजदूत म्हणून अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी फॉर द थर्ड टाइम स्ट्रेट भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा, वेलिन निम मोहम्मद सालेह हिने मिस ओशियन वर्ल्ड 2025चा किताब जिंकलेला आहे. तर या जे काही व्यक्ती आहेत त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक बी, दक्षिण सुदान. लक्षात घ्या, प्रश्न अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचा आहे. तर मिस ओशियन वर्ल्ड 2025चा जो काही किताब आहे तो या ठिकाणी वेलिन निम मोहम्मद सालेह हिने या ठिकाणी जिंकलेला आहे आणि त्या दक्षिण सुदानशी संबंधित आहेत. पहा, एकाच व्हिडिओमध्ये आपण मिस वर्ल्ड पाहिलं, मिस युनिव्हर्स पाहिलं आणि मिस ओशियन वर्ल्ड पाहिलं. या तिन्ही गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे. पुढचा प्रश्न, पहिल्या खेलो इंडिया वॉटर गेम्स 2025च्या पदक तालिकेमध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा पहिलं खेलो इंडिया वॉटर गेम्स कुठे आयोजित करण्यात आलं होतं? श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी, ज्याच्यामध्ये अव्वल कोण आलं? मध्य प्रदेश. आपला या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी जे काही राज्य आहे या रँकिंगमध्ये आहे का? मला फक्त कमेंट करून सांगा. मध्य प्रदेशने एकूण 18 पदके जिंकली. 18 मध्ये 10 सुवर्ण पदक आहेत, 3 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय विचारण्यात येणार आहे की रशिया हा देश या ठिकाणी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा कितवा सदस्य देश या ठिकाणी बनलेला आहे? तर 19व्या क्रमांकाचा. प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, कोणता देश अधिकृतपणे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील झालेला पहिला देश आहे? तर पहिला देश कोणता होता? तर पर्याय क्रमांक डी, नेपाळ हा देश पहिला आहे आणि 19वा देश या ठिकाणी ठरलेला आहे सदस्य कोणता? रशिया देश. पुढचा प्रश्न, 29 ऑगस्ट रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेजर ध्यानचंद असं त्यांचं नाव आहे. यांच्या जन्म दिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस, नॅशनल स्पोर्ट डे म्हणून आपण साजरा करतो 29 ऑगस्टला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, लष्कर आणि नागरी संस्थांमधील समन्वय आणि सहकार्यासाठी भारतीय लष्कराने समन्वय शक्ती 2025 हा सराव कोठे आयोजित केला होता? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोठे कोठे? आसाम प्लस मणिपूर या 2 ठिकाणी. पहा, दोघांमध्ये काय असतो? समन्वय असतो, बरोबर का नाही? आणि हा याच्या मागचा उद्देश काय आहे? तर लष्कर आणि नागरी संस्थांमधील समन्वय आणि सहकार्यासाठी भारतीय लष्कराने समन्वय शक्ती 25 हा सराव आसाम आणि मणिपूर या ठिकाणी आयोजित केला होता. पुढचा प्रश्न, युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कोणत्या न्यूक्लिअर प्रकल्पाला, अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली होती? तर पर्याय क्रमांक ए, कुसर्क अणुऊर्जा प्रकल्प किंवा कुस्कर्क अणुऊर्जा प्रकल्प. ठीक आहे, कोठे आहे? रशिया देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, इस्रोने 2035 पर्यंत त्यांचे सर्वात वजनदार रॉकेट प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे. तर त्या रॉकेटचं नाव काय आहे? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक डी, लुनार मॉड्यूल लॉन्च व्हेइकल, LMLV असं या ठिकाणी त्या रॉकेटचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अभ्यास मैत्री 14वी आवृत्ती या सरावाची कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आली होती? तर परत एकदा पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. भारत आणि थायलंड या 2 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी अभ्यास मैत्री या सरावाची 14व्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, भारत कोणत्या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे? तर पर्याय क्रमांक डी, भारत 2035 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत अंतरिक्ष स्टेशन, कोणतं? भारत अंतरिक्ष स्टेशन हे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. पुढचा प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2025 मध्ये झालेली नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय ई कॉमर्स कंपनीने थेट कर्ज देण्याची ऑफर दिलेली आहे? म्हणजेच लेंडिंगचं त्यांना या ठिकाणी एक प्रकारे लायसन मिळालेलं आहे.
33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्लिपकार्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे शहर या ठिकाणी कॅपिटल ऑफ लेपर्ड या ठिकाणी बनलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक लिंगभेद अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक डी आपल्या भारताचा या ठिकाणी 131वा क्रमांक आहे. कशामध्ये? तर या ठिकाणी जागतिक लिंगभेद अहवालामध्ये. पुढचा प्रश्न, 2025च्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे 10वा. लक्षात घ्या, जागतिक लिंगभेद अहवालामध्ये 131वा क्रमांक आहे, तर हवामान बदल कामगिरीमध्ये 10वा क्रमांक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, भारतातील कोणता जिल्हा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी दीव नावाचा जिल्हा आहे, तो या ठिकाणी 100% सोलार एनर्जीवर चालणारा पहिला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी खीर भवानी मेळा हा जो काही फेस्टिवल असतो तो कोणत्या राज्यामध्ये भरतो? तर पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत खीर भवानी मेळा या ठिकाणी भरवला जात असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 151वा क्रमांक आहे. कशामध्ये? तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये. आणि पुढचा प्रश्न, 46वी आशियान शिखर परिषद 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक सी मलेशिया देशाच्या अंतर्गत या ठिकाणी 46व्या क्रमांकाची एशियन समिट या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील पहिला नदी डॉल्फिन लोकसंख्या सर्वेक्षण करण्यात आला भारतामध्ये, तर देशामध्ये डॉल्फिनची एकूण किती संख्या आहे किंवा किती नोंद करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6327. म्हणजेच काय? 6327 एवढं या ठिकाणी डॉल्फिनची संख्याची काय नोंद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, केरळला हरवून कोणत्या संघाने रणजी करंडक 2024-25 विजेतेपद जिंकलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विदर्भ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विदर्भाने या ठिकाणी केरळला हरवून रणजी करंडक 2024-25 विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये झेड मोरह बोगद्याचे उद्घाटन केलं, तर या बोगद्याची एकूण लांबी किती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6.5 किलोमीटर एवढी या ठिकाणी त्या टनेलची लांबी आहे. झेड मोरह. बघा या ठिकाणी हा जो काही टनेल आहे, बोगदा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 2-3 गोष्टी आहेत. उद्घाटन कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. कशाचं? तर झेड मोरह बोगद्याचं. हा बोगदा कुठे आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये. किती किलोमीटर लांबीचा आहे? 6.5 किलोमीटरचा. असा प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 द इनसाइड स्टोरी ऑफ G20 प्रेसिडेन्सी नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए फॉर अमिताभ कांत असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प म्हणून अलीकडेच कोणते राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलं? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माधव नॅशनल पार्कला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 58व्या क्रमांकाचं टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. मला कमेंट करून सांगा हे जे काही माधव राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये येतं? एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी निजामाबाद या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, जयपूर येथे झालेल्या आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लापता लेडीज या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार अवॉर्ड्स या ठिकाणी जिंकलेले आहेत आयफा अवॉर्ड्स 2025 या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूची प्युमा इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए PV सिंधू असं त्यांचं नाव आहे. या भारतीय बॅडमिंटन खेळाडूची
प्युमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 76व्या क्रमांकाच्या प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवण्यात आलेलं होतं? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रबोवो सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रबोवो सुबियांतो असं त्यांचं नाव आहे. 76व्या या ठिकाणी भारताच्या प्रजासत्ताक दिवसाचे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि हे जे काय प्रबोवो सुबियांतो आहेत, कोणत्या देशाचे आहेत? तर इंडोनेशिया देशाचे या ठिकाणी वर्तमानमधील काय आहेत? पंतप्रधान आहेत. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडियन आर्मी. भारतीय लष्कराने या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. इंडियन आर्मीने एकूण 7 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये एकूण 18 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 7 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 6 कांस्य आहेत. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. कन्फ्युजन झालं. भारतीय लष्कराने एकूण 18 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 7 गोल्ड मेडल आहेत, त्याच्यानंतर 5 सिल्वर मेडल आहेत आणि 6 ब्रॉन्झ मेडल आहेत. बरोबर, ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली होती? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम राज्याने. आणि याचं नाव काय आहे या जे काही सेल्फ स्टेट सॅटेलाइटचं? तर आसाम सॅट. बरोबर, असं याचं या ठिकाणी नाव आहे. ठीक आहे. कालच्या सिरीजमध्ये आपण अजून एक पाहिलं होतं पहा. आसाम राज्याने काय केलं होतं? AI अँकर अंकिता नावाचं AI अँकर या ठिकाणी सुरू केलेलं होतं. ही देखील गोष्ट चालता चालता रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोने 2025 या वर्षाला कोणतं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. भारतामध्ये स्टारलिंक इंटरनेट सेवा आणण्यासाठी कोणत्या कंपनीने स्पेसएक्स या कंपनीसोबत या ठिकाणी काय केलेलं आहे? तर करार केलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एअरटेलने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्पेस एक्स या कंपनीसोबत काय केलेलं आहे? तर करार केलेला आहे. कशासाठी? तर भारतामध्ये या ठिकाणी स्टारलिंक इंटरनेट सेवा आणण्यासाठी. पुढचा प्रश्न, 2025च्या जागतिक आनंद अहवालामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 118वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर जागतिक आनंद अहवालामध्ये. बरोबर, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. युनेस्कोने अलीकडेच जगातील पाणथळ शहरे यादीमध्ये कोणत्या 2 भारतीय शहरांचा समावेश केलेला आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदोर आणि उदयपूर या 2 शहरांचा या ठिकाणी युनेस्कोने अलीकडेच जगातील पाणथळ शहरांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक हिमनदी दिवस दरवर्षी कधी पाळला जात असतो? तर पर्याय क्रमांक सी, 21 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक हिमनदी दिवस म्हणून आपण या ठिकाणी पाळला जात असतो, सेलिब्रेट केला जात असतो. पुढचा प्रश्न, नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लक्षात घ्या, कोणत्या देशाचे या ठिकाणी आहेत हे राष्ट्रपती? नामिबिया. एन फॉर नामिबिया, एन फॉर पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? नेतुद्बो नंदी नदतवाह असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, शांतता आणि जागतिक नेतृत्वासाठी गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, दलाई लामा यांना या ठिकाणी शांतता आणि जागतिक नेतृत्वासाठी गोल्ड मर्क्युरी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे वर्तमानमधील कितव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत? तर तात्या या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, 47व्या क्रमांकाचे या ठिकाणी वर्तमानमधील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदी आहेत. कोण? तात्या डोनाल्ड ट्रम्प. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या वारसा स्थळाचा समावेश 2025च्या जागतिक स्मारकांच्या वॉच लिस्टमध्ये करण्यात आलेला आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुसी नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक इमारती यांना या ठिकाणी जागतिक स्मारकांच्या वॉच लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिक्कीम राज्याच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला आठवते सिक्कीम
हेच राज्य या ठिकाणी देशातील 100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे आणि लक्षद्वीप हे या ठिकाणी 100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं केंद्रशासित प्रदेश ठरलेलं आहे. या गोष्टी सुद्धा एक्स्ट्रा लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, कोणते राज्य हरित जीडीपी साठी परिसंस्थेचे मूल्यांकन करणारे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी फॉर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा, कोणत्या पश्चिम बंगाल संघाने कोणत्या संघाला हरवून संतोष ट्रॉफी 2024चं विजेतेपद जिंकलेलं आहे? लक्षात घ्या, पश्चिम बंगाल संघाने कोणत्या संघाला हरवून संतोष ट्रॉफी 2024चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, केरळचा या ठिकाणी पराभव करून पश्चिम बंगालने संतोष ट्रॉफी 2024चं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक आहे. कशामध्ये? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सच्या यादीमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, 2025च्या खो खो विश्वचषकामध्ये महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परत एकदा आपला प्यारा भारत देश. लक्षात घ्या, तो काय मेन्स गटाचा जो काय खो खो विश्वचषक झाला, बरोबर, मेलचा बरोबर किंवा मेन्सचा, पुरुषांचा जिंकला या ठिकाणी भारताने आणि या पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी भारताने नेपाळचा पराभव केलेला आहे. अशाच प्रकारे वुमन्स कॅटेगरीमध्ये, महिला कॅटेगरीमध्ये देखील भारतानेच विजय प्राप्त केला आहे आणि याही ठिकाणी नेपाळच्याच महिला संघाचा पराभव केलेला आहे. म्हणजेच पुरुष आणि महिला या दोन्ही गटाचे विजेतेपद भारताने जिंकलं आणि दोन्ही गटामध्ये पराभूत करण्यात आलं आहे नेपाळला. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या मानवी पाण्याखालील मोहिमेचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक सी, समुद्रयान असं या ठिकाणी पहिल्या मानवी पाण्याखालील मोहिमेचं नाव आहे भारताच्या. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मणिपूर राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी प्रेसिडेंट रूल राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 17वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए, रिओ दी जानेरो म्हणजेच ब्राझील या ठिकाणी 17व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मारिया कोरिनो मचांडो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मारिया कोरिना मचाडो असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2025च्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक कोण बनले आहेत? 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. युरोप नाही, युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे कोठे आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक डी, राजस्थान राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित शस्त्र रामानुजन 2025 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, अलेक्झांडर स्मिथ असं त्यांचं नाव आहे. प्रतिष्ठित शस्त्र रामानुजन 2025 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, भारतीय राजकारणी डी.व्ही. पाटील यांच्या नावावरून कोणत्या विमानतळाचे नाव बदलण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, नवी मुंबई विमानतळ. न्यू मुंबई विमानतळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक ए, दरवर्षी 8 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35वा, राईट टू डिस्कनेक्ट विधेयक सादर करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला आठवते अगदी अलीकडेच या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी देखील महाराष्ट्रामध्ये राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक या ठिकाणी सादर केलेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलं आहे? याही ठिकाणी पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक बी, कुनो राष्ट्रीय उद्यान. जसं की मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं, माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याच प्रकारे कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? हे दोन्ही नॅशनल पार्क एवढंच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
पुढचा प्रश्न, गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, अशा प्रकारचे कुटाने कोण करतं? तर चीन देश करतो. तर गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प चीन या देशाने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जावर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये विकसित केलं जात आहे? तर पर्याय क्रमांक डी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी सी, शेरी सिंग असं त्यांचं नाव आहे. मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताचे वर्तमानमधील 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे. 53व्या क्रमांकाचे हे या ठिकाणी भारताचे वर्तमानमधील सरन्यायाधीश या ठिकाणी बनलेले आहेत. प्रश्न महत्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने शालेय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा नावाचं राज्य आहे. त्या राज्याने काय केलेलं आहे? त्या ठिकाणच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये चेसचा, बुद्धिबळाचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 महत्वाचा प्रश्न आहे. जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? 100% हा प्रश्न विचारला जाणार. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत जपान देशाच्या. साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच US ग्रँड प्रिक्स 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॅक्स वर्स्टापेन असं या खेळाडूचं नाव आहे. US ग्रँड प्रिक्स 2025चं विजेतेपद या ठिकाणी त्यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, 102 क्रमांक आहे. आणि 102 क्रमांक 123 देशांपैकी आहे. अव्वल कोण आहे? तर आर्मेनिया देश. सोमालिया नावाचा देश आहे, तो 123व्या क्रमांकावरती आहे. आणि आपला भारत देश हा 102 क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 11व्या क्रमांकाचं आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 2024 हा सरस्वती सन्मान कोणी प्रदान केलेला आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महामहोपाध्याय भद्रेश दास स्वामी यांना 2024च्या सरस्वती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आय एम जॉर्जिया, माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स या आत्मचरित्राची प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 8000 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या जगातील 9 शिखरांवरती चढाई करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भरत थम्मीनेनी असं त्यांचं नाव आहे. 8000 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या जगातील 9 वेगवेगळ्या शिखरांवरती चढाई करणारा पहिला भारतीय या ठिकाणी ठरलेला आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपण एक चालू घडामोडीची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये मुबलक विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी ऍडमिशन दिलं जात आहे. बरोबर. या ठिकाणी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. जर कोणाला या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किंवा तलाठी भरती असू द्या किंवा वेगवेगळ्या रेल्वेच्या असू द्या, बँकेच्या असू द्या, या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, चालू घडामोडी सर्व परीक्षांसाठी सेम असतात. परंतु आपले चालू घडामोडीमध्येच या ठिकाणी मार्क कटत असतात. बरोबर का नाही? तर या चालू घडामोडींची या ठिकाणी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करायची असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या ठिकाणी मला हाय म्हणून मेसेज टाका. उद्या सकाळी तुम्हाला ऑटोमॅटिकली रिप्लाय भेटेल टेस्ट सिरीज कशी खरेदी करायची याची. ठीक आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी खरेदी केलेली आहे त्यांनी या ठिकाणी टेस्ट सिरीजचा प्रामाणिकपणे 100% फायदा घ्या. परत टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 लिहून घ्या.
राज्य खाण तयारी निर्देशांक 2025 मध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी ग्लोबली 9वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये. पुढचा प्रश्न, 2025 ची पूर्व आशिया शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया या ठिकाणी 2025 ची पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पटना बिहार या ठिकाणी उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाची 3री आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोनू निगम यांना या ठिकाणी 2024च्या राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोण पहिला हात नसलेला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता या ठिकाणी बनलेला आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारतीय प्लेयर शीतल देवी या ठिकाणी हात नसलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी विजेतेपद या ठिकाणी त्यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 128वा क्रमांक आहे. लक्षात घ्या, याच आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आलेले आहेत सिंगापूर आणि बॉटमला आहेत उत्तर कोरिया. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे. हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, ड्रोन कवच सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत ड्रोन कवच सराव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, 2025 वर्षाचं जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं आहे? तर ब्लेड जी की स्लोवेनिया नावाच्या देशामध्ये स्थित आहे याला या ठिकाणी वर्ल्ड्स बेस्ट टुरिझम विलेज म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी कोणत्या संस्थेचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी एनसीसीचे या ठिकाणी नवीन डिरेक्टर जनरल पदी लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एनसीसी फुल फॉर्म आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स, स्थापना झाली 16 जुलै 1948 ला. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी खालेद अल अनानी असं त्यांचं नाव आहे. युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते लाजलो क्रॅस्नाहोरकाई हे कोणत्या देशाचे व्यक्ती आहेत? तर पर्याय क्रमांक डी हंगरीचे ते व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने इराणी कप 2025-26चं विजेतेपद जिंकलेलं आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विदर्भाने या ठिकाणी इराणी चषक 2025-26चं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचा अंदाज घेणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश. लक्षात घ्या, एच फॉर हिमबिबट्या, एच फॉर हिमाचल प्रदेश असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, श्रद्धांजली योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच बन्नी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला महोत्सव आहे? तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी बन्नी महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, अलीकडेच 2025चा शस्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना 2025च्या शस्त्र रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे द विल शूट यू मॅम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पर्याय क्रमांक बी हरिंदर बवेजा असं त्यांचं नाव आहे. द नाही, दे विल शूट यू मॅम असं या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए पी
इनियन असं त्याचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद 2025चं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोंकण 2025 हा जो काही सराव आहे तो कोणत्या दोन देशांमधील द्विपक्षीय नौदल सराव आहे? तर पर्याय क्रमांक डी, भारत आणि युके या दोन देशांमधील द्विपक्षीय नौदल सराव आहे. कोणता? कोंकण 2025. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने ऑटो ड्रायव्हरला सेवालो योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याने ऑटो ड्रायव्हरला सेवालो योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणत्या व्यक्तीच्या नावावरती ठेवले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, लोकनेते डी.बी. पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025 सालासाठी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, जॉन एम मार्टिनिस असं त्यांचं नाव आहे. 2025 साठीचा भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षात घ्या, भौतिक शास्त्रामध्ये विचारण्यात आलं आहे. तर पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबोव हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, जॉन क्लार्क. पर्याय क्रमांक बी, मिशेल एच डेओरेट. आणि पर्याय क्रमांक सी, जॉन एम मार्टिनिस. या तिघांनाही देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33वा, 2025चा वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे संयुक्तपणे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परत एकदा वरील सर्व. पर्याय क्रमांक ए, शिमोन साकागुची. पर्याय क्रमांक बी, मेरी ई ब्रँको. आणि पर्याय क्रमांक सी, फ्रेड रॅम्सडेल. या तिघांना या ठिकाणी वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर भारताने एकूण 22 पदके जिंकली आहेत. ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण पदक आहेत, 9 रौप्य पदक आहेत आणि 7 कांस्य पदक आहेत. 6 आणि 9 15, 15 आणि 7 22. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, विकसित भारत बिल्डॅथॉन 2025 चे ब्रँड अँबॅसेडर कोण झालेले आहेत? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शुभांशु शुक्ला. पुढचा प्रश्न, अलायन्स 8व्या आंतरराष्ट्रीय सौर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? म्हणजेच काय, 8व्या सोलार अलायन्स, बरोबर की नाही, त्याचं या ठिकाणी आयोजन कोण करणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, आपला भारत देश करणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या 2023 या वर्षासाठी भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरलेलं आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता हे या ठिकाणी शहर सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, अबव अँड बियॉन्ड नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए, राममोहन आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39, भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. पुढचा प्रश्न, मेरा हौ चोंगबा हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू केला जातो? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मणिपूर राज्याच्या अंतर्गत मेरा हौ चोंगबा नावाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2025च्या सुलतान ऑफ जोहोर कप मध्ये भारताने कोणते पदक जिंकलेले आहे? तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, सिल्वर मेडल जिंकलेलं आहे, रौप्य पदक जिंकलेलं आहे. मग या ठिकाणी सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर ते ऑस्ट्रेलियाने जिंकलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियाचं हे 3ऱ्या वेळेचं या ठिकाणी विजेतेपद आहे. आणि हे जे काही सुलतान ऑफ जोहोर कप आहे त्याचं यजमान देश होता मलेशिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2, एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक स्तरावरती कितवा क्रमांक आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारताची रँकिंग या ठिकाणी 9व्या क्रमांकावरती आहे. कशाच्या बाबतीमध्ये? एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 5, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, 100% हा प्रश्न विचारला जाणार. जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत जपान या देशाच्या. पुढचा प्रश्न, इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उरुग्वे नावाचा देश आहे तो या ठिकाणी इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, राज्य खान तयारी निर्देशांक 2025 मध्ये
खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी MP. मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्याने या ठिकाणी खनिज समृद्ध या कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए शांता रंगास्वामी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 2025चा वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विम व्हॅन डेन हिवर. काय नाव आहे? विम व्हॅन डेन हिवर यांना या ठिकाणी 2025च्या वन्यजीव छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि इंडोनेशिया या दोन देशाच्या नौदलामध्ये समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, 2025च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या भारताचा या ठिकाणी 102 क्रमांक आहे 128 देशांच्या रँकिंगमध्ये. कशाच्या मध्ये? तर या ठिकाणी वर्ल्ड हंगर इंडेक्स या इंडेक्समध्ये जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे 102. पुढचा प्रश्न, 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा पदक तालिकेमध्ये अंतिम क्रमांक काय होता? तर या टॅलीमध्ये या ठिकाणी भारताचा 11वा क्रमांक होता आणि भारताने एकूण 13 मेडल्स 13 पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत आणि या 13 पदकांमध्ये 4 रौप्य पदके आहेत आणि 9 कांस्य पदक आहेत. बरोबर, 4 रौप्य पदक आणि 9 कांस्य पदक मिळून झाले 13 पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत आणि पदक तालिकेमध्ये अंतिम क्रमांक होता भारताचा 11वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेतेपद या ठिकाणी कोणी जिंकलेला आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या देशाने या ठिकाणी 2025चा जो काही महिला अंध फुटबॉल विश्वचषक झाला त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, IUCN केंटन मिलर पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर सोनाली घोष असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी IUCN केंटन मिलर पुरस्कार 2025चं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे आणि हा विजेतेपद जिंकणारा या ठिकाणी पहिला भारतीय ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, जागतिक आरोग्य शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बर्लिन म्हणजेच जर्मनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारं पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे केरळ राज्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, जागतिक अन्न दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 16 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक अन्न दिवस वर्ल्ड फूड डे आपण दरवर्षी साजरा करतो 16 ऑक्टोबरला. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध दुरंद या ठिकाणी लाईन आहे पहा. बरोबर, या ठिकाणी कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी ही लाईन आहे? दुरंद लाईन. बरोबर, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी असलेलं हे काय आहे? तर दुरंद लाईन आहे, ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा, भारत अंटार्क्टिकामध्ये आपले नवीन 4थे संशोधन केंद्र स्थापन करणार आहे. तर या संशोधन केंद्राचं नाव काय आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मैत्री 2
असं या ठिकाणी या रिसर्च सेंटरचं नाव आहे. कोण या ठिकाणी स्थापन करणार आहे? आपला भारत देश. कुठे? अंटार्क्टिकामध्ये आपले नवीन 4थ्या क्रमांकाचं 4th या ठिकाणी रिसर्च सेंटर स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद 2025 कोणत्या आवृत्तीमध्ये आयोजित केला जात आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसऱ्या आवृत्तीमध्ये आयोजित केला जात आहे. कोणता? ऑस्ट्रा हिंद सराव. कोणत्या दोन देशाच्या अंतर्गत? ऑस्ट्रेलिया आणि भारत देशाच्या अंतर्गत. कोणत्या प्रकारचा सराव आहे? लष्करी सराव आहे. आणि कितवी आवृत्ती आहे? तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबोव, वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, पीटर हॉविट, पर्याय क्रमांक बी, फिलिप अगिओन आणि पर्याय क्रमांक सी, जोएल मोकिर. या तिघांना या ठिकाणी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मालदीव हा देश या ठिकाणी ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या. आईपासून बाळाला होणाऱ्या HIV, सिफिलस आणि हेपॅटायटिस बीच्या संसर्गाचे तिहेरी निर्मूलन करणारा जगातील पहिला देश या ठिकाणी ठरला आहे मालदीव देश. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा, राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक सादर करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक या ठिकाणी सादर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य. पुढचा प्रश्न, 2025च्या फिल्म फेअर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, अलिया भट्ट यांनी या ठिकाणी 2025च्या फिल्म फेअर जे काही अवॉर्ड सेरेमनी होता त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुनो नॅशनल पार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला कमेंट करून सांगा हे जे काही कुनो नॅशनल पार्क आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, गोबी वाळवंटामध्ये कोणत्या देशाने जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, मिसेस युनिव्हर्स 2025चा किताब जिंकणारी भारतातील या ठिकाणी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेरी सिंग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या प्रश्न का महत्वाचा आहे, तर मिसेस युनिव्हर्स 2025चा जो काही किताब आहे तो जिंकणारी पहिली या ठिकाणी भारतीय व्यक्ती ठरलेली आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी नाव आहे शेरी सिंग. पुढचा प्रश्न, ओरुनोदोई 3.0 नावाची योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जावर चालणारं प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये विकसित केलं जात आहे? तर पर्याय क्रमांक डी, कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी संग्रहालय या ठिकाणी या राज्यामध्ये डेव्हलप केलं जात आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी मेरा हौ चोंगबा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक सी, मणिपूर राज्याच्या अंतर्गत मेरा हौ चौगबा नावाचा फेस्टिवल साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न लिहून घ्या, पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आफ्टर मी चाओस ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, MJ अकबर असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? तर दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 8 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय राजकारणी DB पाटील यांच्या नावावरून कोणत्या विमानतळाचं नाव बदलण्यात आलेलं आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी मुंबई विमानतळ. या विमानतळाचं या ठिकाणी नामकरण बदलण्यात आलेलं आहे आणि कोणावर ठेवण्यात आलं आहे? भारतीय राजकारणी DB पाटील यांच्या नावावर. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती
कोंकण 2025 हा जो काही सराव आहे तो आयोजित केला जात आहे, तर तो सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे? तर युनायटेड किंगडम म्हणजेच UK आणि आपला भारत देश या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी कोंकण नावाचा या ठिकाणी जो काही सराव आहे, द्विपक्षीय सराव, तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, अलेक्झांडर स्मिथ असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी प्रतिष्ठित शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025 ने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो कोठे आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो राजस्थान राज्याच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक कोण बनलेले आहेत? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक ते बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मारिया कोरिना मचाडो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मारिया कोरिना मचाडो असं त्यांचं नाव आहे. 2025 च्या नोबेल शांतता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली QR आधारित डिजिटल घर पत्ता प्रणाली कोठे सुरू करण्यात आलेली आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट QR आधारित या ठिकाणी असलेलं डिजिटल घर पत्ता प्रणाली सिस्टम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 17वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17व्या क्रमांकाची ब्रिक्सची शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या ठिकाणी तुम्हाला मी जाता जाता अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती सांगून जातो. आपली जे काही पोलीस भरतीसाठी चालू घडामोडी जी काही टेस्ट आहे ती सिरीज या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे करंट अफेअर्स मराठी, हे नाव सर्च करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी पोस्टर आहे. या ठिकाणी पोलीस भरती 2025-26 वरती क्लिक करायचं आहे आणि बाय करायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वीकली मंथली बेसिसवरती चालू घडामोडीच्या टेस्ट मिळतील, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, अन्य सगळ्या प्रकारच्या भरतींमध्ये याचा या ठिकाणी 100% या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट होणार आहे. क्लिअर? तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि ही जी काही 7.5ची सिरीज आहे याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी कशावरती घ्यायचा त्याच्यासाठी मला नक्की कमेंट करा. ठीक आहे? तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस,
9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.